या क्षणाची राजकीय वर्तुळातली सर्वात मोठी, सर्वात धक्कादायक आणि महत्त्वाची बातमी थेट मुंबईतून येत आहे. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाला पूर्णपणे हादरवून टाकणारी ही बातमी आहे. आत्ताच शिंदे गटाला जबरदस्त आणि अत्यंत मोठा धक्का बसला आहे. तब्बल 50,000 कार्यकर्ते थेट ठाकरेंच्या मातोश्री बंगल्यावर दाखल झाले आहेत. ठाकरे गटाचा हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा विजय मानला जात आहे. गेल्या काही वर्षात ठाकरे गटाचे आमदार फुटले, खासदार फुटले, मोठमोठे नेते सोडून गेले, पण निष्ठावंत कार्यकर्ता, तळागाळातला कार्यकर्ता, गावखेड्यातला कार्यकर्ता मात्र कुठेही गेला नव्हता. तो आज पुन्हा एकदा ताकदीनं उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभा राहिलाय. आज मातोश्रीवर पाय ठेवायला जागा नाही. 50,000 कार्यकर्त्यांच्या गर्दीनं मातोश्रीचा परिसर भगवामय झाला असून एकच जल्लोष सुरू आहे. नेमकं हे 50,000 कार्यकर्ते कोणत्या मतदारसंघातले आहेत? नेमकं हे कार्यकर्ते कोणत्या मोठ्या मंत्र्याच्या आणि कोणत्या आमदाराच्या मतदारसंघातून बंडखोरी करून आले आहेत? याचा संपूर्ण कच्चा चिठ्ठा, ग्राउंड रिपोर्ट आणि थेट मातोश्री बाहेरचे व्हिडिओ आम्ही तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा आहे. त्यामुळे फक्त आणि फक्त शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा. या एवढ्या मोठ्या आणि ऐतिहासिक बातमीसाठी आत्ताच्या आत्ता या व्हिडिओला एक लाईक झालाच पाहिजे. लगेच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, राजकारणात नेते येतात आणि जातात, पक्ष बदलतात, सत्तेसाठी चिन्हे बदलतात, पण पक्षाची खरी ताकद हा त्या पक्षाचा तळागाळातील कार्यकर्ता असतो. आज मुंबईत जे चित्र पाहायला मिळालं ते पाहून संपूर्ण शिंदे गट आणि सत्ताधारी अचंबित झाले आहेत. ज्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी असा दावा केला होता की आमचा मतदारसंघ आमच्या खिशात आहे आणि संपूर्ण जनता आमच्या पाठीशी आहे, त्या आमदारांच्या पायाखालची जमीन आता सरकली आहे. या 50,000 कार्यकर्त्यांनी थेट मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे. या मतदारसंघांमध्ये आता शिंदे गटाच्या आमदारांना आगामी निवडणुकीत पाय ठेवणंही कठीण होणार आहे, असं राजकीय विश्लेषक म्हणत आहेत. आता प्रश्न उभा राहतो की हा धक्का फक्त कार्यकर्त्यांपुरताच मर्यादित आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. सूत्रांकडून मिळालेल्या अत्यंत विश्वसनीय माहितीनुसार हा केवळ एक ट्रेलर आहे. खरा पिक्चर अजून बाकी आहे. येत्या काही दिवसात शिंदे गटाला आणखी मोठे धक्के बसणार आहेत. गाव पातळीवरील, तालुका पातळीवरील आणि जिल्हा पातळीवरील शेकडो खंदे शिलेगार जे काही काळासाठी शांत बसले होते किंवा संभ्रमात होते, त्यांनी आता आपला मार्ग निश्चित केला आहे. मातोश्रीवरून मिळालेल्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यातून आता कार्यकर्त्यांचे जत्थेच्या जत्थे मुंबईकडे रवाना होण्याच्या तयारीत आहे. या क्षणाची राजकीय वर्तुळातली सर्वात मोठी बातमी म्हणजे शिंदे गटातील काही विद्यमान आमदार आणि अनेक माजी नगरसेवक हे पडद्यामागून थेट ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत. सत्ता येते आणि जाते, पण जनतेचा रोष पत्करून राजकारण करता येत नाही याची जाणीव आता या नेत्यांना होऊ लागली आहे. गावखेड्यातून आलेल्या कार्यकर्त्यांशी जेव्हा आम्ही संवाद साधला तेव्हा त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी करू शकत नाही. नेत्यांनी पक्षांतर केलं ते त्यांच्या स्वार्थासाठी, पण आम्हाला आमचा स्वाभिमान प्रिय आहे. हाच स्वाभिमान आज 50,000 कार्यकर्त्यांच्या रूपाने मातोश्रीवर रेंगाळताना दिसला. भगवे झेंडे, ढोल ताशांचा गजर, उद्धव ठाकरे आगे बढोच्या घोषणा आणि कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व उत्साह हे दृश्य पाहून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पुन्हा एकदा मोठी उभारी मिळाली आहे. हा जल्लोष फक्त मुंबईपुरता मर्यादित नसून याचे पडसाद महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात उमटणार आहेत. या मोठ्या घडामोडींमुळे सत्ताधारी गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. ज्या कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणुका जिंकल्या जातात तोच पाया आता निसटू लागल्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये शिंदे गटासमोर अस्तित्वाचे मोठे संकट उभे ठाकणार आहे. एकामागून एक येणारे धक्के शिंदे गटाला राजकीयदृष्ट्या ठिळखिळे करणार हे आता स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातली ही गळती आता थांबणारी नाही. एका बाजूला सत्तेचा गैरवापर आणि दुसऱ्या बाजूला जनतेची आणि कार्यकर्त्यांची निष्ठा असा हा थेट सामना आता रंगलाय. येत्या काळात आणखी किती आमदार आणि मोठे नेते पुन्हा ठाकरेंकडे परतणार? मातोश्रीवर रोज असेच जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळणार का? हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. येत्या काळात हे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळणार असून आगामी निवडणुकांमध्ये याचा मोठा फटका सत्ताधाऱ्यांना बसणार हे आता काळ्या दगडावरची रेघ मानली जात आहे. तुम्हाला काय वाटते? तळागाळातील हा कार्यकर्ता पुन्हा ठाकरेंकडे आल्यामुळे ठाकरे गटाला किती मोठी ताकद मिळेल आणि यामुळे शिंदे गटाची किती मोठे नुकसान होईल? तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. अशाच ताज्या, वेगवान आणि सडेतोड राजकीय घडामोडींसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रांपर्यंत व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. करावं. पुण्यातील ज्येष्ठ शिवसैनिकांसमोर उद्धव ठाकरे यांनी हे विधान केले. मला आत्मपरीक्षण करायला सांगितलं जातं असंही उद्धव ठाकरे म्हणाले. साहेब आदेश द्या, मी दगड मारणं सोडलंय
विसरलो नाही असं शिवसैनिकांनी म्हटलंय. साहेब आपली आता तुम्ही वेगळा मुद्दा काढला. मधल्या काळामध्ये आपले परत 6 खासदार फुडले, त्याच्यानंतर बहुतेक बऱ्याच जणांनी प्रवचने केली. उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे. बरोबर आहे, पण आत्मपरीक्षण करताना माझा पक्ष पुण्याच्या तरी ते सांगू शकतील. त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा एवढ्या वेळ उद्धव साहेबांच्या समोर बसले सगळे आणि अतिशय मनमोकळेपणे साहेबांनी त्यांच्यासोबत सगळ्यांसोबत गप्पा मारल्या. काही जुन्या आठवणी काढल्या. आमचे गालिंदे आहेत, यांचं मटणचं दुकान आहे तिकडे पुण्यामध्ये, ते साहेबांनी त्यांना पण बरोबर ओळखलं. आमचे शहर प्रमुख जुने रामभाऊ बारीक आहेत. सगळ्या जुन्या शिवसैनिकांसोबत त्यांच्या ज्या जुन्या आठवणी होत्या त्या सगळ्या ताज्या झाल्या. शिवाय आता या सगळ्यांना साहेबांनी एक आदेश दिला की तुम्ही सर्वांनी जसं पूर्वी काम करत होता त्याप्रमाणे शहरामध्ये संपूर्ण शाखेमध्ये काम करा. SIRच्या बाबतीमध्ये जे आता चाललं आहे त्याच्या बाबतीमध्ये चर्चा केली. संघटनेमध्ये जी काही फुटतूट चालू आहे त्याच्या बाबतीमध्ये चर्चा केली. आणि विशेषतः म्हणजे सगळ्या जुन्या शिवसैनिकांच्या सगळ्या जुन्या आठवणी प्रत्येकाने सांगितल्या. जवळजवळ 1 तासभर साहेब सगळ्यांसंग गप्पा मारल्या साहेबांनी. आणि 1 तासानंतर आज आम्ही परत पुण्याकडे निघालोय. पक्ष एकीकडे फुटत असताना जुना शिवसैनिक हा आक्रमक राहिलेला आहे शिवसेनेचा अनेक वर्षांपासूनचा. मात्र मधल्या काळामध्ये शिवसेनेची थोडीशी मवाळ भूमिका झालेली होती. तर या शिवसैनिकांची, ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंची काय नेमकी भूमिका होती आणि या शिवसैनिकांचं नेमकं मत काय होतं? मला वाटतं आमचे दीपक भाऊ शिंदे आहेत, यांनी साहेबांच्या समोर एक शब्द बोलले की साहेब आम्ही दगडी मारायचे बंद केल्यात, विसरलो नाहीये. त्यामुळे त्यांनी तो एक शब्द तिथं आता उद्धव साहेबांना सांगितलाय. त्यामुळे आता वेळ आली तर आम्ही परत एकदा जर आम्ही दगडी घेतल्या हातामध्ये तर मग पळताबोई सगळ्यांना थोडी होईल असं त्यांनी तिथं साहेबांसमोर सांगितलं. आणि मला वाटतं त्यांच्या वाक्याला सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने दाद पण दिली. त्यामुळे हा जो शिवसैनिक यांचा DNAच बाळासाहेब ठाकरे, यांचा DNAच शिवसेना आहे. त्यामुळं यांना बाकीचं काय माहीत नाही. आता जे गेले सगळे खुर्चीसाठी गेले, परंतु